नाशिकमध्ये महिला आणि बालविकास विभागामार्फत प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं आणि कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होत असल्याच्या तक्रारी वाढत चाललेल्या आहेत। त्यामुळे प्रशिक्षण देण्यात आलं। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या संदर्भातलं मार्गदर्शन केलं। कामाच्या ठिकाणी महिलांवर होत असलेले लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून कडक पावलं उचलण्यात येत आहेत। छळ होत असल्यास केंद्र सरकारच्या पोर्टलवर तक्रारी करण्याचं आवाहन करण्यात आलंय। महिला आणि मुली नाईलाजानं गोष्टी सहन करतात। पॉश ॲक्टमध्ये बदल होणं गरजेचं आहे। 90 दिवसांच्या आत न्याय नाही मिळाला तर दंड झाला पाहिजे अशी पण एक तरतूद यामध्ये केली पाहिजे असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। त्यांच्या नाईलाजाने असतील, असहाय्यतेमुळे असतील, हे असल्या जे वागणं आहे ते त्या ठिकाणी सहन करतात। मला पुढे जाऊन असंही म्हणायचं की आता याच्यामध्ये सुद्धा अमेंडमेंट करावी लागणार आहे, कारण कामाचं स्वरूप बदललंय। हे होतं की प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस, ज्याला आपण पॉश ॲक्ट म्हणतो, या पॉश ॲक्ट मध्ये आता अमेंडमेंट होणं गरजेचं आहे, कारण आता वर्क फ्रॉम होम होतं, ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड झालं पाहिजे। हॅरेसमेंट म्हणजे कुठल्या कुठल्या पद्धतीची, तर त्याच्यामध्ये ते काम त्या ठिकाणी ऍड व्हायला हवंय। एवढंच नाही, ज्या कंपनीच्या पिकनिक जातात, सहली जातात, तिथेही मॉलेस्टेशनच्या घटना घडतात, तिथेही जबरदस्तीच्या घटना घडतात, त्याही पॉश मध्ये इन्क्लूड करायला पाहिजे। तिला या फक्त बेनिफिशियरी म्हणून नका बघू तिच्याकडे, ती इक्वली स्टेक होल्डर आहे आणि त्याच्यामुळे तिला आपल्याला बरोबरीने घेऊन चालायचंय, तिला सुरक्षित वातावरण द्यायचंय, तिचा सन्मान वाढवायचा आहे। आणि असं जर आपण नाही करू शकलो आणि कायद्याची अंमलबजावणीच जर आपण केली नाही तर कितीही कायदे बनले तरी त्याचा उपयोग होणार का नाही होणार, नाही होणार। त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकीने सजग राहायला पाहिजे। छळ होत असल्यास तक्रार करण्याचं हे आवाहन करण्यात आलेलं आहे। चित्रा वाघ यांनी या संदर्भात एक महत्त्वाचं वर्कशॉप घेतलं आणि यामध्ये त्यांनी ही मागणी केली आहे।